भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का। कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र। निर्धारित वजनापेक्षा काही ग्राम वजन अधिक भरल्यामुळे अपात्र घोषित। डिहायड्रेशनमुळे विनेश फोगाट रुग्णालयामध्ये दाखल। वजन कमी करण्यासाठी रात्रभर व्यायाम केल्याने तब्येत बिघडल्याची माहिती। विनेश फोगाट अपात्र ठरल्यामुळे लोकसभेमध्ये सुद्धा गदारोळ। विरोधी पक्षाची जोरदार घोषणाबाजी। क्रीडा मंत्री दुपारी 3 वाजता निवेदन देणार। विनेश फोगाटच्या अपात्रतेला जबाबदार कोण? जाणकारांकडून कोच, सपोर्ट स्टाफ यांच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह। विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान मोदींची भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्यासोबत चर्चा। तातडीने अपील करण्याचे पंतप्रधान मोदींचे निर्देश। विनेश फोगाटच्या विरोधात सरकारचं षडयंत्र। विनेशचे सासरे राजपाल राठी यांचा आरोप, तर फेडरेशनच्या भूमिकेकडे लक्ष। महावीर फोगट यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल घेतली गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट। विधानसभेच्या जागा वाटपाबद्दल चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये कोणीही मोठा भाऊ नाही। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचा दावा। जागा वाटपावर अजून चर्चाच झाली नसल्याचंही स्पष्टीकरण। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा दुसरा दिवस। खासदार विशाल पाटील, कल्याण काळे, दिग्विजय सिंहांसह अनेक नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। आरक्षण म्हणजे काय हे श्रीमंतांना कधीच कळणार नाही। त्यांना जे मिळालंय ते मराठ्यांमुळेच। मनोज जरांगेंचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर। सोलापुरातून शांतता रॅलीला सुरुवात। चौफेर टीकेच्या नंतर मोदी सरकारचं एक पाऊल मागे। लॉंग टर्म कॅपिटल गेनवरील कर भरण्यासाठी जुना आणि नवा पर्याय स्वीकारण्याची मुभा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।